गटाचे अधिपती माननीय श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर साहेब आपला समोर या ठिकाणी व्यक्त होतात. एका जोरदार टाळ्या महाराज साहेब तू मागे बढो. धन्यवाद. पहिले बापूसाहेबांना माझ्या कुटुंबाच्या आणि आपल्या सगळ्यांच्या वतीने मनापासून शुभेच्छा. हा कार्यक्रम आपल्या प्रचाराच्या दृष्टीने आम्ही संजय बाबांनी सगळ्यांनी आमदारांनी काही निर्णय घेतले होते. ते तालुक्याच्या गटातल्या प्रमुख ठिकाणी जाऊन भूमिपूजन संजय बाबांनी आमदारांनी करावेत आणि संध्याकाळी प्रमुख ठिकाणी आपलं त्या गटापुरतं आपल्या तालुक्यापुरतं झालेल्या विकासाची पावती मागण्यासाठी गटातले सर्व प्रमुख कार्यकर्ते सगळी गावं बोलवावीत असा दौरा आखण्यात आला होता. आणि त्याच दौऱ्याचा एक भाग म्हणून बापूसाहेबांचा वाढदिवस अशी बापू म्हणाला की जर करायचाच असेल तर कोणावऱ्या गटातल्या पूर्व भागातल्या माझ्या वाढदिवसाच्या तिथं माझ्या बारकाशा गावात का होईना हा कार्यक्रम घ्यावा म्हणून आज हा कार्यक्रम घेतला गेला. माझ्या समजुतीने राज्याचे चॅनल्स इथं उपस्थित आहेत. मला साधारणतः दुपारी 1:30 वाजता एक 10-20 फोन प्रमुख चॅनल मधनं आले की तुम्ही काही अजितदादांना सोडून तिकडे चाललाय का. हो नाही काय बोलायचं हे मला काही सूचना, कारण ही चर्चाच कधी नव्हती. चर्चाच झाली नाही. ही चर्चा राज्यभर आज पसरली. कदाचित असं दिसायला लागलं की आपले जे विरोधक आहेत त्यांनीच मुद्दाम ही बातमी दिली असेल की रामराजांची बॅच जाते तिकडे तुतारीकडं तर आपल्याला इथं कमळावर उभं राहता येईल असं तर नसेल. कारण या मंडळींना हे असं करायची हे अत्यंत घाणेरडी सवय. मी या चॅनेलच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तटकरे साहेब त्यांचे 2 फोन येऊन गेले. ते तटकरे साहेब मी काही गोष्टी आल्यावर बोलणार आहे आणि त्यातली एक गोष्ट बाकी मला मान्य करायला लागेल. अजितदादांची जेव्हा यात्रा निघाली त्या यात्रेचं नाव मी विसरलो. आनंद मंगल कार्यालयात आपण वेगळी बैठक घेतली. दादांना आपण काही गोष्टी सांगितल्या होत्या. बापूच्या ईडीची केस झाली. तिला माजी सभापती वैष्णव भोसले बसल्यात. त्यांच्यावर वेडेवाकडीची काही उत्तर प्रश्न ही दिली गेली ते बोलले. उत्तर कोरेगावची काही मंडळी त्यांनी त्यावेळेस तेच सांगितलं. या सगळ्याची उत्तरं जोपर्यंत इथं मिळत नाहीयेत आणि ही उत्तरं जर मिळायची असेल तर आपण गाळणा मागणारे देवेंद्र फडणवीसांच्याकडे जायचं मला काही कारण नाही. मी देवेंद्र फडणवीसांचं नेतृत्व माझ्या त्यांचे अत्यंत उत्तम संबंध आहे. राज्य पातळीवर एकही माणूस गेल्या 25 वर्षात माझा शत्रू नाही. एक आमदार सोडला तर तोही आपल्या जिल्ह्यात. शत्रू म्हणजे राजकीय शत्रू, वैयक्तिक शत्रुत्व मी करत नाही, वैयक्तिक शत्रुत्व मी म्हणत नाही. राजकारणी राजकारण बोलतं असावं असा मानणारा घराचा मी एक आताच्या पिढीला माणूस. काय आम्हाला पुरावा पाहिजे होता आणि मी कुठे जातो याला काही किंमत राहिली असं मला स्वतःला वाटत नाही. तुतारी असेल तुतारीच का तुम्ही म्हणता मला माहित नाही तुमची मतं काय. अहो पहिल्यांदा आपण अजितदादाकडे जेव्हा जायचा विषय घेतला तेव्हा मी तुम्हाला बळजबरीने बसवलं होतं की तुतारी बितारी काही नाही, शरद पवार वगैरे काही नाही, हा निर्णय मी घेणार आहे. तुम्हाला आठवत असेल तुम्हाला. आम्हाला पुरावा कुठला पाहिजे. आम्हाला प्रशासनात न्याय बुद्धीने वागणूकच मिळत नसेल आणि कार्यकर्ता तर घरीच बसणार असेल
कार्यकर्त्याचे कुठले नाजूक अडचणीचे प्रश्न आहेत याचा फायदा घेऊन आमच्या कार्यकर्त्यांना फोडण्याचा प्रयत्न जर होणार असेल आणि त्यात भारतीय जनता पार्टी सारख्या अतुच्छ पार्टीने आपला राज्याचा अध्यक्ष तिथं पाठवून त्यांना पत्र द्यावं आणि हे अपमान आम्ही सहन करावेत आणि त्यांचा सत्कार राज्यावर जर होणार असेल आणि त्यांच्या सत्काराला तुमच्या पूर्व भागातले एक शहाणा नेतृत्व हार घालायला गेलं होतं एवढं लक्षात. तो विषय आज बोलायचं आपल्याला काही कारण नाही तर आम्ही उत्तर काय द्यायची आणि घरी बसलेल्या कार्यकर्त्यांचा रिकामा नेता म्हणून अजितदादाच्या पार्टीत गेलं काय आणि अजून कम्युनिस्ट झालो काय आणि राष्ट्रपत गेलो काय त्याच्या मागे कार्यकर्तेच राहिले नाहीत. अशा माणसाला अशा नेतृत्वाला अजितदादा तरी काय करू शकणार आहेत एवढं बाकी मी तुम्हाला मान्य करेन. दादा किती आक्रमक आहेत अख्ख्या महाराष्ट्राला माहित. मागील त्यांची तशी भेट झालेली नाही जिल्हा बँकेच्या इथं. माझा त्यांचं या विषयावर बोलण्याचा तो कार्यक्रम नव्हता. आता बोलायला नको तरी मी बोलतो की अमित शहा साहेबांनी कबूल केलं होतं की मी त्या जिल्ह्याच्या कार्यक्रमाला जिल्हा बँकेच्या 75च्या कार्यक्रमाला मी येतो. हा फोन झाला होता होकार घेतला होता दिल्लीत जाऊन खासदार नितीन पाटील जाऊन त्यांना निमंत्रण दिले होते. कुठनं मानमधनं दैवडीतनं फोन गेले. हे असं जर होणार असेल तर त्याला राज्य पातळीची नेतृत्व आणि देश पातळीची नेतृत्व ही जर त्याला जर साथ देणार असतील तर आम्ही करायचं काय हा खरा प्रश्न मी अजितदादांना जाऊन विचारला. तुमच्या अडचणी आम्ही समजतो. आपल्याला का हा निर्णय घ्यायला लागला याचं सगळ्यांनी उत्तर दिलं. पवार साहेबांच्या हे बघा अजितदादांनी मला 95ला मदत केली पण आपल्याला विकासाला दिल्लीतनं जी ताकद मिळालेली आहे आपल्या कारखान्याचे प्रश्न असतात नीरा देवगडचे प्रश्न असतात बलकवडीचे प्रश्न असतात. संबंध पश्चिम महाराष्ट्राच्या 75% विश्वासार्हतेचे काही जे धरणं मायनर इरिगेशन पासून होते तेव्हा पवार साहेबांनी तत्कालीन बंगालचे जलसंपदा मंत्री नंतर नाव नेमकं विसरलो ते वारले ते त्यांचे मित्र होते. त्यांनी बोलवून सांगितलं ते काही दिवसात सह्याद्री गेस्ट हाऊसला आले. त्यांनी मान्य करून टाकलं की आंध्र प्रदेश आणि कर्नाटक काय म्हणेल याची परवा नाही. हे रिक्सर आहे लवादाप्रमाणे तुम्हाला परवानगी मिळेल. ही सगळी पाटणची धरणं तेच राहिलं निराते वगैरे राहिलं कारण ते 50% विश्वासार्हते होतं. तर तो पाणी कुठे वाया जात. आपण ज्या गावात बसलोय ते वीरचं पाणी निरादेवगडचं पाणी वीर मध्ये येऊन तुम्हीच लोक गेले 15 वर्ष वापरताय की नाही एवढं सांगा. आज तुमचंच पाणी काढलं जात आहे आणि निरादेवगडचं पाणी फैटरला आणि माळशिरसला खडायला मिळणार आहे. आणि हे शहाणं म्हणतोय की ते सांगोल्याला द्या आणि आपण काहीच बोलायचं नाही. आपल्या नेतृत्वाने याला काहीच सांगायचं नाही. आणि असं जर असेल वैयक्तिक माझे मान अपमान मी कधी मानलेले नाहीत. या पाण्यासाठी मी अपमान सहन केले तेवढंच मी तुम्हाला सांगितलं. एकदा कधीतरी मी जेव्हा वेळ येईल तेव्हा कोण काय बोललं एक तुम्हाला निश्चित सांगेन की पाण्याचा आग्रह औद्योगिक वसाहतीचा आग्रह हा 95 सालपासून 2024 पर्यंत कायम मनात ठेवून दिवस आणि रात्र घालवली. यांचं काय चाललं. आज म्हणायचं नीरा देवगडचं पाणी मी आणलं तू टेंडर काढलं वेड्या धरणच झालं नसतं तर तुझं टेंडर कोण घेतलं असतं. रामनिंबाळकरांनी घेतलं असतं का. हे रामनिंबाळकर शाणे मोठे कॉन्ट्रॅक्ट कुठले निंबळकचे बापूंच्या गावात. त्यांना माझी एकच विनंती आहे की तुम्ही कॉन्ट्रॅक्टर म्हणून होता तुमच्या वेळेचं आम्ही कौतुक केलंय. तुम्ही राजकारणात उडी घेताय. राजकारणात जेव्हा उडी घेतली जाते तेव्हा राजकीय नेत्याच्या नादाला लागू नये माझ्या नादाला चुकून लागू नये. तुम्ही पैशाच्या ताकदीवर राजकारण करायचा प्रयत्न केला तुम्हाला तशीच उत्तरं मिळतील. आज तुमचा हा जो रस्ता आहे ना त्याचं टेंडर आहे त्यांच्याकडे. आमचं काय म्हणणं आहे काम उत्कृष्ट करतात राजकारणात भाग घेणं गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टरनी हा वेडेपणा आहे एवढं मी सांगेन. आणि त्यांनी तो केलेला आहे. बघू पुढे काय होईल. 2.5 महिनेच राहिले 2 महिनेच राहिले.
मी विसरणारा माणूस नाही. चांगलं तर चांगलं, वाईट तर वाईट. तो विषय जरी आपण सोडून दिला तरी आजीदारांच्याकडे जा, आजीदारांच्याकडे जा, तू तर इकडे जा, तू तर इकडे जा. मी तुम्हाला एक खरं सांगू का, आपले प्रश्न सोडवण्यासाठी आपण शरद पवारांना दुखून तिकडे गेलो ही वस्तू अगदी स्पष्ट सांग. हे आम्ही सगळेजण 9-10 जण जेव्हा पवार साहेबांच्याकडे पहिल्यांदा गेलो, तुम्ही हात जोडून त्यांना सांगितलं की साहेब, ही परिस्थिती फील्डमध्ये तशी राहिलेली नाही. माझ्या स्वतःवर वयाच्या 75व्या वर्षी हे आणि मानचे आमदार यांनी खंडणीचे गुन्हे आणि किडनॅपिंगचे गुन्हे लावायचा प्रयत्न पुणे जिल्ह्याच्या आर्थिक गुन्हे शाखेत केले. ही माझ्यावरची परिस्थिती. तेव्हा तर मला वाटतं मी सभापती होतो. राज्याच्या सभापतीला 8% तयारी ह्या दोघांची. सुदैवाने मला मानणारे 35 वर्षातले काही प्रशासनातले अधिकारी आहेत, पोलिसातले अधिकारी आहेत, त्यांनी मला सावध केलं की देवेंद्र फडणवीस साहेब यांना फोन केला की साहेब काय चाललं. आजही तेच झालं. 15 दिवसापूर्वी 20 दिवसापूर्वी हीच बातमी परत फिरायला लागली. रामराजे आज जाणार आहेत, हा आज जाणार आहे, तो आज जाणार आहे. कोण करते त्या दमदाटे? आम्हाला थांबवणारच की नाही का? आम्हाला वाटायला लागले की आम्हीच पाकिस्तानात गेलो का काय? आम्हाला वाटायला लागले. याचा न्याय आपण आपल्या नेत्याकडे मागायचा. शरद पवार तर हे अत्युच्च पातळीवरचे नेते, त्यांना काय, मी काय बोलणार शरद पवार साहेबांना. पण मी त्यांना विनंती केली होती की साहेब, जे काय घडते त्यासाठी आपल्या भूमिकेचा आपण पुनर्विचार करावा आणि आम्हाला आपल्या आशीर्वादाने तिकडे जावा, याचा बाकी मी साक्षीदार. आजच्या या सभेत जो अजेंडावर विषय नाही तो राज्यावर कसा गेला याचा शोध पहिल्यांदा मी गेला. आणि हे आताही मला त्यांचेच फोन येतात. मी तुम्हाला एकच सांगेन की तुमच्या भावना तीव्र होत जाणार आहेत. उत्तर कोरेगावने तर जाहीरच करून टाकलाय आणि त्याला काय उत्तर देऊ? हा उपसभापती बंडू संजय साळुंखे 3,500-4,000 हजार मतांनी निवडून आलेले लोकप्रतिनिधी, ते विकास साळुंखे, हे तिकडचा एक पद्धतशीर काम करणारा नेता, 5-6 हजाराचं गाव, पैसे वाटायला ते आपल्यातलं एक शहाचं कार्ट, ते कोरेगावकराचं कार्ट, यांनी नावं घेतली नाही पण मला काय घालवायचं? ते पैसे वाटत फिरतायत, यांनी त्यांना अडवलं, ह्यांना शिव्या घालतायत आणि ह्यांच्यावरच केस होते. आणि 22 आता ह्याला करणार काय? सत्तेत जाऊनही इलेक्शन मध्ये ही पद्धत जर होणार असेल तर सत्ता आपल्या कामाची नाही. आपल्याला, मला स्वतःला पवार साहेबांना देव मानतो, अजितदादांना तेवढंच मानतो. अजितदादांचे गुण जे आहेत त्याचा विचार करून, भविष्याचा विचार करून आपण हा निर्णय घेतला. पण माझा कार्यकर्ता हा माझ्या राजकारणाचा नव्हे, तो माझ्या आयुष्याचा केंद्रबिंदू आहे. आणि केंद्रबिंदू जोपर्यंत सुरक्षित राहत नाही तोपर्यंत माझी काही भारतीय जनता पार्टीची भावना नाही. मोदी साहेब त्यांचं काय व्हायचं ते म्हणजे आपल्याला काय त्याच्याशी घेणं देणं नाही. अमित शहा साहेब आदरणीय आहेत. खरं सांगायचं तर सहकार कारखान्याचे इन्कम टॅक्स कोणी माफ केले असा जर प्रश्न विचारला तर बाळासाहेब अमित शहानी केलेलं तर आपल्याला मान्यच करायला. काँग्रेसला जे जमलं नाही ते त्यांनी केलं, त्याचं कारण ते स्वतः अहमदाबाद जिल्हा बँकेचे संचालक. परंतु जोपर्यंत दिल्लीत एक भारतीय जनता पार्टी आणि साताऱ्यात एक नवीनच भारतीय जनता पार्टीचं पिल्लू हे माणमधनं सुरुवात आहे, ज्याचा एक शाखा ही फलटण मध्ये आहे आणि त्यांना जोपर्यंत ताकद मिळते
तोपर्यंत अजितदादांना आम्ही प्रश्न विचारणारच की आम्ही काय करायचं हे तुम्ही आम्हाला सांगा. एक सांगा तरी की हे थांबणं शक्य नाही. भारतीय जनता पार्टी माझं ऐकते का नाही ऐकते आम्ही आमच्या पद्धतीने बघू. माझं काही शरद पवारांची भांडण नाही, माझं मोदींची भांडण नाही, माझं देवेंद्र फडणवीसांची भांडण नाही. माझ्या तालुक्याचं तर मला बघायचे अधिकार आहेत की नाही. बाकीचं सगळं सोडून द्यावं. पाणी पाणी काय जातंय सर एक लक्षात घ्या. या निरेच्या पहिला तालुका कुठला आहे तर खंडाळा आहे, दुसरा कुठला आहे बीडचा पहिला तालुका कुठला आहे फलटण आहे. फलटण जर असेल आपणच ठरवलं तर पाणी पुढे जाऊन द्यायचं नाही तर जाईल का पुढे. कायदा हातात घ्यायची वेळ आली तरी करू. पण आमचं न्यायाचं पाणी अहो नीरज देवगडचं पुनर्वसन केलं कोणी. माहेश्वरसने केलं नाही, सांगोल्याने केलं नाही, खंडाळा आणि फलटणने 700 लोकांचं पुनर्वसन केलं. फुकटाच जमिनी दिल्या. विकत घ्यायला हे यांचं सागर हे फुकटचं विकत घ्या तुमच्या अभंग ते एक नवीनच केलं तिथं तयार झालं. अरे कुठपर्यंत सामना करायचा. आपली काही राष्ट्रीय पक्षाची भांडण करण्याची महत्वाकांक्षा नाही आणि दिल्लीत जाऊन काय फार मोठं गाजवायचं आहे असंही माझं वय राहिलेलं नाही. परंतु जे काही केलंय जे पाणी असेल शिक्षण असेल रस्ते असतील लाख भानगडी केले. एक संस्कृती केली. फलटण तालुक्यात जो तालुका अख्ख्या राज्यात गटबाजीसाठी प्रसिद्ध होता. तत्कालीन पवार साहेब जेव्हा भेटायचे तेव्हा नेहमी म्हणायचे की तर पवार साहेबांनी भाषण केले की फलटण तालुक्यात एका रात्रीत काय होईल काय सांगतात नाही असं तालुक्याचं चित्र जुनं विसरलो. राजकारण करताना विकास डोळ्यासमोर ठेवला. सत्ता मिळत गेली. कारखाने सुधारले. आज 5-6 लाखाचा ऊस आज 20 लाख टनावर ऊस गेलाय. यांचा स्वतःचा खासदाराचा कारखाना कोणाच्या पाण्यावर आलाय. उभाळ्याला ज्वारी बाजरी होत नव्हती तिथे हे कारखाना चालवतं. इतकं शहाणं आहे. ते काय होतंय जरा उंच असल्यामुळे मला वाटत नाही त्याच्या मेंदूपर्यंत हृदयातनं रक्त जातं की नाही. आणि मेंदूत रक्त गेलं नाही तर आपण काय म्हणतो लोकांना कसं पिसाळलेलं ते लहानपणापासून पिसाळलेलं आहे ते पिसाळणारच आहे. आता त्याला सत्तेची साथ काय बोलायचं. मला काय कळलं बाकी भारतीय जनता पार्टीचं मला फार मोठं कौतुक वाटतं की ज्या माणसाला आत टाकायचंय त्याला खासदारकीच्या पहिल्या यादीत त्यांनी डिक्लेअर करून टाकलं. म्हणजे आता समजायचं काय असं सांगून टाकावं आम्हाला की बाबा इथं सर्वश्रेष्ठ नाईक निंबाळकर हे रणजित नाईक निंबाळकर आहे. त्यांच्या पुढे कोणाचं काही चालणार नाही. SP त्याच्यासमोर वाकणार. इन्स्पेक्टर तर ते समोर आले तर त्यांना जुलाबच लागतात. तर ढोले पाटील कोण आणलाय प्रांत त्यालाही जुलाब लागतात. तहसीलदारही तसाच आहे. आपण कामच करायचं सोडून जाऊ. आपल्याला काय करायचं ते आपण ठरवू. एकदा आम्हाला सांगून तरी टाक. कार्यकर्त्याला जर सरकारी अधिकाऱ्याच्या समोर जर मान मिळत नसेल आणि असं जर सांगितलेलं आहे की वरनं आम्हाला वरिष्ठांचे फोन आले होते. वरिष्ठ कोण ते सांगायचंच नाही. म्हणजे पोलीस चौकीत आजही गेला तुम्ही ते बोलणार नव्हतं खरं वाढदिवसाच्या दिवशी. काय त्या आगवण्यातून माझा काही प्रेम नाही. आगवण्याचं काय केलं. अहो लाज वाटते की आगवण्यासारख्या त्याचाच कार्यकर्त्याला 16 केसेस केले. त्याच्या मुलीने आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याच्यावर केस झाली. अजून एक आत्महत्या झाली. यांचं नाव घेतलं गेलं. तपासच नाही. तर त्यांना सगळंच माफ असेल तर तसं एकदा सांगून टाका हे रणजित नाईक निंबाळकराला काही आम्ही होऊन देत नाही. जोपर्यंत तो कमळ आहे आवरण कमळावर मला मान्य करायचं असेल तर महायुती होती. हे काय कशाची महायुती. साखरवाडीचे लोक इथे बसलेत. साखरवाडीचे स्वतःला सर्व म्हणणारे शरद पवारांना जाऊन सांगतायत. फोटो बघितला असेल तुम्ही सगळे. शरद पवारांना जाऊन सांगतायत रामराजे तुमच्याकडे आले नाही आम्ही येऊ. रणजित सिंह नाईक निंबाळकर भाजपत राहतील. आम्ही तुम्हाला उमेदवार देऊ. हे तो कोण कांबळे पाटील काढलाय त्याला देऊ. आणि तुम्ही आम्हालाच म्हणताय होय महायुती पाळा.
महायुतीचा धर्म तर त्यांनी सांगावं ना. मी तसं देवेंद्र फडणवीस साहेबांच्या समोर अजितदादांच्या समोर सांगितलं की त्याचा प्रचार आम्हाला जमणार नाही, मी त्यांच्या स्टेजवर येऊ शकत नाही, मला माफ करा, मी गरीब असेल. त्यांनी एकदा सांगून टाकावं, मग बघू काय होतं. हे सगळे प्रश्न खटके वस्तीत बसून आपल्याला सोडवता येणार नाही. तुमच्या भावना तीव्र होत चाललेल्या आहेत. मी 30 वर्षात पहिल्यांदा बघतोय की मी म्हणतो ते विचारपूर्वक तुम्ही कधीच मान्य केलं नाही, भावनेने तुम्ही मान्य केलेलं आहे की रामराजांच्यावरचा विश्वास आहे हा, की तो जो निर्णय घेतील हा माझ्या भल्यासाठी होईल, ते सर्वसामान्य कार्यकर्त्याला पटत होतं. आज मला तुम्ही सांगताय की तू तरीकडे जा. हा मोठा ऐतिहासिक क्षण फलटण तालुक्याच्या राजकारणात आलेला आहे. आणि कार्यकर्त्यांनी जेव्हा जे सांगितलेलं असतं ते नेत्याच्या कानावर घालणार आणि योग्य तो निर्णय घेणार, एवढं बाकी मी तुम्हाला या निमित्ताने सांगू इच्छितो. आज बऱ्याच चॅनलचे निराशच झाले असतात सगळे. याच्यात कोण किती वाचले मला नाही माहिती. माझ्या मागे एक तर चॅनलवर मी दिसत नाही. मला कसला माझा कट्टा असतो त्याच्यावर सभापती असल्यापासून बोलवतात. म्हणलं नको बाबा, माझा कट्टा आपलं पैठण कट्टा आहे, ते बरं आहे, नको तुमचा कट्टा. आम्हाला काय करायचं आहे, कट्टा नको, पट्टा नको, काय करू नका, फक्त पैठण तालुक्याला पट्टाही लावून द्यायला, एवढं बाकी निश्चित. मग ते रणजित नाईकने हा क्षण तुमच्या लक्षात येईल. 30 वर्ष खपून आपण तालुक्याचं पूर्ण वैभव आणलं आणि ह्या माणसाच्या हातात जर आपण दिलं तर काय होईल. तुमचा प्रत्येकाचा आगवणे होईल, प्रत्येकाचा. ऑलरेडी 3 जण आहेतच. एक जुडेवाळेचा आगवणे नंबर 2, एक विलासराव नंबर 3 आणि चौथा सुमंथळेचा. 4 आगवणे, 1 2 3 4 ओळीनी आहेत. तुम्हाला रांगेत जायचं असलं तर खुशाल मराठीकडे, मला काय करायचं, मला मोकळं करा. तर तुम्हाला निर्णय मागायला की तुम्हीच एकदा मला सांगून राहिले की रामराजे तुमच्या पडपडीत जा आणि तुमचा विकासाचा नेता, आणि त्याचा मला कंटाळा आला. 30 वर्ष आम्ही तुमचं ऐकलं, आता आम्हाला नाईक निंबाळकर बदलायचा आहे, कारण तो दिसायला फार देखणा आहे, त्याची अबोटीला लागतात. अहो त्याच्या आजोबांनी 67 साली इतकं ते फार विचित्र आहे. आज अरविंद मेहता बसले तिथं. शिवाजीरायांच्या इलेक्शनमध्ये तिकीट दिलं नाही म्हणून जे फलटण तालुक्यात बंद झालं, त्यात निळकंठराव नाईक निंबाळकरांना 6 वर्ष शिक्षा झालेली. त्यांचं नामचं पटो न पटो, परंतु घर म्हणून जेव्हा एखादं होतं तेव्हा निळकंठराव झाले आमच्या बरोबर राहिलेले. एवढी अक्कल आली नाही, ते नादाला लागतंय ते तिकडे कुठे गेलं की घाटावर चालले. अहो 6 आमदारांचा खासदार हा त्यांचा बॉस, त्या माणच्या आमदाराचं पिशवी घेऊन भाऊ काय झालं, काय करू, रामराजे असं म्हणले. आपल्या कॅनॉल कमिटीवर जयकुमार मेंबर होते, हे माहितीये का तुम्हाला. एका पत्रकाराने लिहिलं का ते, एक विश्वास भोसले होते, ते तर काही न विचारलेलं बरं. काल तुम्ही मांडला संजू बाबा, ऑक्टोबरमध्ये सगळी चांगली माणसं जन्माला येतात. हे विश्वास भोसले काल परवाच जन्माला आले. प्रल्हाद पाटील पडेल. आता काय करायचं काय, आता कशाचं चांगलं नव्हे. आता हे साखरवाडीचं बघा, 6 तारखेला मागच्या दारांनी इकडच्या दारांनी पाटील माझं वाटलं केलं, 15 महिने मला पगार गेला नाही तरी पाटील. अरे आम्हाला खरं झालं जमत नाही हो. हे पाटलांचं गुण, या रेड्डीचे गुण आम्हाला थोडे तरी पुढील जन्मात मिळावे. हे काय न करता मतं कशी घ्यावी, त्याच्या त्या दोघांची काय केलंय काय मी बोलण्यापलीकडे काय करू शकत नाही. वर्ण साधन, अरे हा हिंमत असले तर येत चल, मी अपक्ष उभा करतो, तू अपक्ष कर, चल काय झालं. पाटील शरद पवार आहे का हिंमत, चल ये चल, तू छत्री घे आणि तू कुत्रा घे. आहे काही मत बघितला. आणि सेनापती कोणते मल्टरीचं ते काळ अख्ख्या बिल्डर लोकांना तिने ब्लॅकमेल केलं. 400 केसेस फलटण शहरात. काय विकासाचं काम,
308 नावाचं कलम आहे, ते कलेक्टरकडे गेले की ते कामच थांबतं. किती सांगू त्यांचं, काय सांगू राज्याला की आमचं दुर्दैव आहे की ही बाळं आमच्याकडे जन्माला आली, आमच्या घराण्यात जन्माला आली आणि आमच्या जोरावर बसली. अरे त्यांचं जर काढायचं म्हणलं कशाला काढाकाढी करायचे. तुम्हाला एक मी या निमित्ताने सरळ सांगतो, मी सासवडला हेच बोललो. 85 झाली पाटलाचं मी सांगितलं होतं, पाटला तुम्ही करताय ज्या पद्धतीने कारखाना चालवलाय, कारखान्याचा उपयोग राजकारणात केला गेला तर याचं जिवंत उदाहरण श्रीराम कारखाना आहे, तुम्ही ते करू नका. तेच केलं. तेव्हापासून मी सांगत होतो की पाटलाचा फुगा फुटणार आहे. माझी काडीची इच्छा नाही की पाटलाच्या इस्टेटीवर काही परिणाम आला. त्यांनी त्याच्या हाताने उद्योग करून घेतला. आता भोगायला लागतं. कार्यकर्त्यांचं काय केलं, इथं रेशमा बसली. त्यांच्या वडिलांचं कर्ज पाटलांनी फेडायच्या ऐवजी यांना फेडायला लावलं, त्यांच्या मागे हे दोन लावलं आणि परत म्हणायचं काय, माझ्याकडे मोठं कारखाना आहे. बरबाद झालं, बरबाद स्वतःच्या हाताने झाला. कुठल्या साड्या माणसाने व्यापाऱ्यांच्याकडनं पैसे घेऊन कारखाना चालवला, यांनी चालवलं. अहो काय काय साखर कारखान्याचं सांगू. गोडावला बाहेर शिक्का असतो प्लेटचा, बजरंग नाना, इथं साखरवाडी शिक्का. आत व्यापारी आला बघायला की समोर पोत्याची थप्पी आणि मागं मोकळं. ही पद्धत, मोकळंच मागं म्हणजे पोतीच नाही, ही पद्धत पाठवली. आणि व्यापारी शाणेच. काय केलं आमच्या करवाचं, मदत करवाचं घर जाळून टाकलं. अरविंदभाई तुमचेच शेजारी आहेत परत, तेव्हा तरी शांतपणे सांगायचं तुम्ही त्यांना की नका करू यांच्या नावाला. अहो किती बोलायचं या लोकांची, कशाला आपण गटाला दाद घालायचं. हे तुम्हाला एक शब्द देऊन माझे विचार मी थांबवणार. मी अजितदादाला हे सगळं सांगणार आहे. अजितदादा त्याच्यावर योग्य तो निर्णय घेतील. मी पवार साहेबांना आज तागायत भेटलेलो नाही, कुठल्या तोंडाने मी त्यांना भेटू हे मला तुम्ही. ज्या माणसांनी मला आमदार नसताना मंत्री केलं 2009ला, त्या माणसाला सोडताना माझ्या जीवाला काय वाटलं असेल हे आमचं आम्हाला माहिती आहे. आमच्या घराच्या या परंपरा नसताना केवळ तुम्हाला डोळ्यासमोर ठेवून आपल्याला संरक्षण मिळेल मनाला दाबून पवार साहेबांना सोडलं हेही प्रामाणिकपणे सांगेल. आणि जर जायचंच झालं पवार साहेबांच्याकडं तर तुम्हाला साक्षीला घेऊन, तुम्ही जर मला शब्द दिला, तिथं बापू बोलला की ईडी लागून द्या नाही तर बिडी लागून द्या, परंतु रणजित नाईकने मला घराला कीड झाल्याशिवाय मी थांबणार नाही. आणि गावोगावी जर कार्यकर्ते बाहेर पडून जर कामाला लागले की या माणसाचं डिपॉझिट राहू शकत नाही, एवढी ताकद तुमच्यात आहे हे मला माहिती आहे. अजून काय बोल, आता कशाला ओरडतो, जरा बिघडला का बापू जेवायचा देव होता, कुठल्या गावात काय कळालं बहुतेक घेतला असं सवणवाडीला. कशाला बाबा जरा शांत राहा. जास्त वेळ आली तर मैत्रीला जा, तर जास्त काय बोलून चांगल्या कार्यक्रमातून सुरुवात करू शकत नाही. ते बघा अजितदादांच्याकडे गेलो, विचारपूर्वक गेलो, पवार साहेबांना दुखवलं, वाईट वाटलं तरी गेलो. जे काही याच्या पुढे होईल तो निर्णय तुम्हाला केंद्र बिंदू धरून, जर माझा कार्यकर्ता सत्तेतनं जर असुरक्षित असेल तर आपल्याला वेगळा विचार करायला लागेल. एवढं बाकी निश्चित मी तुम्हाला सांगतो. आणि त्या पद्धतीने याची पावती पावलं पडतील. एवढा मोठा कार्यक्रम होईल, एवढी मोठी प्रसिद्धी मिळेल. संबंध चॅनलचं मी आभारी आहे. तुमची निराशा केल्याबद्दल आय एम व्हेरी मच सॉरी. की तुम्हाला वाटत होतं NDTV पासून सगळ्यांचे फोन, अहो काय आमचं ते हो एवढं. आम्ही कुठे कोपऱ्यात, सातारच्या कोपऱ्यातला हा तालुका त्या जोडलं खंडाळाला, तिथनं बाहेर काढलं सोडलं उत्तर गोरेगावला. ही लोक दुष्काळी, आपण दुष्काळी, मान दुष्काळी, खटाव दुष्काळी, ते राहिलं बाजूलाच, राहिले भलतंच तिकडं राजकारण करत. विकासाचं कोण बोलतंय होत. जाता जाता मी तुम्हाला एक प्रश्न विचारून जातो. आज दुपारी मी 1:30 वाजता 2:30 वाजता जेवतो. माननीय मोदी साहेब तिथं आले, हेलिकॉप्टरवरून आले, विमानातून आले. त्यांनी जी उद्घाटनं आतापर्यंत केली त्यातली किती उद्घाटनं ग्रामीण भागात होती आणि किती उद्घाटनं ही मुंबई आणि मुंबईच्या परिसरात होती.
याची आकडेवारी तुम्हाला काढता आली तर तेवढं माझ्यापर्यंत करा. कारण हजारो कोटीच्या खाली मुंबईत चालली आहे, म्हणजे आम्ही काय जनावर मुंबईच्या विरुद्ध मला काय बोलायचं कारण नाही. आपल्या लोकांना मुंबईने जगवले, म्हणजे शेवटी होणार आहे काय की 800 खासदार जेव्हा होतील तेव्हा आपल्या जिल्ह्याचे आमदार आणि खासदार कमी होणार आहेत. सगळा राजकीय बॅलन्स हा मुंबई, पुणे आणि नाशिक आत्ताच 125 आमदार किती लागतात, किती 144 किती राहिले. आणि हे जोपर्यंत डिस्पॅरिटी जी तयार झालेली आहे की लोकसंख्येच्या आधारावर आम्ही मतदान घेणार, आम्ही मतदारसंघ करणार, हे जोपर्यंत होत नाही शेवटी सत्तेचं राजकारण आहे. 144ची बेरीज झाल्याशिवाय सत्ता येत नाही हे आपल्याला मान्य करायला लागेल. जे काही आमदार आपले हे आपल्या विकासाच्या दृष्टीने काम करणारा हा दीपक चव्हाणाला आपण पुढे केलेलं आहे. चौथ्यांदा त्यांना आपण पुढे केलेलं आहे. फलटण तालुक्याच्या इतिहासात 3 टर्मच्या वर कोणी आमदार झाला नाही. मी स्वतः निवडून आलेला आमदार 3 वेळा झाले. चिमणराव 3 वेळा, कोयटे साहेब 2 वेळा, हरिभाऊ निंबाळकर 1 वेळा, महाराज साहेब 2 वेळा, शिवाजीराजे 1 वेळा. हा आपला इतिहास. दीपकराव तुम्हालाही वाटताना बोलताना मोठ्या जबाबदारी याच्यापुढे वागायला लागणार. तुम्हाला स्पष्ट सांगतो की आमचं जे राजकीय कल्चर आहे, आमच्या घराण्याचं जे राजकीय कल्चर आहे ते सांभाळण्याची ऐतिहासिक जबाबदारी ती तुमच्यावर येऊन घेतलेली आहे आणि ती तुम्ही आतापर्यंत पार पाडली आहे आणि पुढेही पाडाल याचा मला विश्वास आहे. त्यामुळे पक्ष कुठला आहे काय हे ठरेल, त्याला काय आपल्याला काळजी द्याविषयी नाही. पण जो कोण पक्ष असेल त्यांनी आमचे कार्यकर्ते सुरक्षित ठेवायचं. आम्हाला शब्द दिला, पवार साहेबात सत्तेत नाहीये, आपल्याला माहित. आपण अजितदादांच्याकडनं अपेक्षा ठेवली कारण त्या सत्तेत आहे. आणि ह्या जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत मी माझ्या लोकांना काही उत्तर देऊ शकत नाही. अशी परिस्थिती माझ्या नेत्यांनी अजित पवारांनी माझ्यावर आणू नये एवढीच माझी त्यांना विनंती आहे. तटकरे साहेबांना मी फोनवर नाही सगळं कळवणार आहे. जे काही ठरेल ते तुमच्यासमोर येऊन संजय बाबा बोलले जाते. 2-4 दिवसात प्रमुख कार्यकर्ते आपण एकत्र बसू, ठरवू. तोपर्यंत तुम्ही कळ काढावी, भाग सांभाळायला पाडावा. आणि काही जरी निर्णय झाला तरी इलेक्शनच्या दिवशी, मतदानाच्या दिवशी मी पळ काढणार नाही हा मनाचा निश्चय तुम्ही मला कळवावा एवढीच विनंती करतो. बापूला शुभेच्छा. आपण आल्याबद्दल आपल्याला आभार. हा कार्यक्रम संपला असं मीच जाहीर करतो. धन्यवाद.